मी किचनमधले सगळे कामं आवरत होते तोपर्यंत ह्या साहेबांनी बघा काय कार्यक्रम करून ठेवला. सगळा पसारा काढून ठेवला आणि मग बरं झालं, मला वाटलं खाल्ला की काय म्हणून ना त्याचं तोंड म्हणलं आ करून दाखव मला, कारण लिपस्टिक वगैरे सगळं होतं त्यामध्ये. आणि सगळे आता चहाचे पातेलं ना घासायला पडले होते. थंड पाण्यामध्ये हात घालायचं जीवावर आलं होतं म्हणून पप्पा चहा प्यायची होती पप्पाला, तर कुकरच्या डब्यामध्ये चहा करून दिली. आणि मग दुपारच्या टायमाला आई थोडंसं लवकर आल्या होत्या, त्यासाठीच ना मग थोडंसं आयुर्वेदिक सामानाचं एक छोटंसं मॉल आहे, तर तिथंच आम्ही गेलो होतो. आणि आमचे साहेब ना सगळं काही भरायचं काम करत होते ट्रेमध्ये. तर इतकं सगळं आम्ही सामान सगळं आयुर्वेदिक घेऊन आलो. गुळाची पावडर, तेल वगैरे असं भरपूर होतं. वात पण येतात थंडीच्या दिवसामध्ये, तर त्याचं पण काही सामान वगैरे. तर छोटंसं आहे, छान आहे, लागेल त्या वस्तू आहेत छोट्या मोठ्या. फेस क्रीम वगैरे आहेत, फेस वॉश आहेत, नीमची साबण वगैरे आहे. मग येता येता मग पाणीपुरी घेऊन आलो. मी तिथंच खाल्ली पाणीपुरी, गरम गरम छान रगडा पाणीपुरी होती. आणि मग येताना ना दादूसाठी, काय आम्ही मॉलमध्ये जाताना दादूला घेऊन गेलो नव्हतं, त्यासाठीच ना दादूसाठी पाणीपुरी घेऊन आलो. आणि दादू बघा वर तोंड करू करू मस्त पाणीपुरी एन्जॉय करते, हातात मोबाईल वगैरे. आणि येतानाच थोडासा भाजीपाला पण घेऊन आलो होतो, म्हणजे टमाटे वगैरे कारण ना फ्रीजमध्ये काहीच नव्हतं. आणि मग म्हणलं ना थोडंसं जाता जाता भाजीपाला पण घेऊन, फक्त जाताना मी, आई आणि अनुज तिघंच गेलो होतो. तर मग येताना भाजीपाला पण घेऊन आलो आणि मग थोडंसं मॉलमधून सामान पण घेऊन आलो. तर मेथीची भाजी पण भरपूर आणलेली होती. म्हटलं चला आता मेथीची भाजी कसं स्वस्त झालेली आहे, 10 रुपयाला गड्डी झालेली आहे. तर तुमच्याकडे पण 10च रुपयाला मेथीची भाजी मिळते का, कमेंटमध्ये सांगा. कारण सध्या तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजीचा म्हणजे भाव आता सध्या कमी झालेला आहे. टमाटे वगैरे महाग आहेत, मिरच्या महाग आहेत, पण मेथीची भाजी, कोथिंबीर, शेपूची भाजी वगैरे सगळं 10 रुपयालाच मिळत आहे. तर मग आम्ही पण असं थोडंसं भाजीपाला वगैरे घेऊन आलो, फ्रीजमधले जे जे नव्हतं ते. आणि मग येताना चिकन पण घेऊन आलं होतं. मग म्हटलं चिकनची भाजी वगैरे करते. आता बिर्याणी नको म्हटलं, बिर्याणी खाऊन आता कंटाळा आला, त्यासाठीच मस्त पांढरा भात केला मस्त. आणि नंतर चिकनची भाजी करून घेतली छान अशी. तर बघू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीनं स्वयंपाक पटापट करून घेतला. आणि सोबतच ना ज्वारीच्या भाकरी वगैरे करून घेतल्या. मस्त बेत होता आजचा, झणझणीत एकदम. चिकनची भाजी, गरम गरम भात आणि गरम गरम भाकरी ज्वारीच्या. तर चला इथं संपवते आजचा ब्लॉग. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कारण ना असे छोटे मोठे व्हिडिओ मी रोज माझे डेली टाकणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मंडळी. चला ज्वारीच्या भाकरी पण झालेल्या आहेत, आता आम्ही करतो जेवण, तुम्ही पण जेवण करा. चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.